पाऊले चालती पंढरीची वाट. भाग 1. आषाढ महिन्याची सुरुवात झाली की अवघ्या महाराष्ट्राला विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ लागते. यंदाच्या वारीत अशी 2 पाऊले सामील झाली होती ज्यांनी यापूर्वी कधीही वारीचा अनुभव घेतला नव्हता. विठ्ठल हा 25 वर्षांचा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा सुशिक्षित तरुण होता. घरातून वारीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ मनातील एका अनामिक अस्वस्थतेमुळे आणि शांततेच्या शोधात तो आळंदीहून निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात सामील झाला होता. दुसरीकडे सायन्सची विद्यार्थिनी असलेली 22 वर्षांची राधा, जिने नुकतीच आपली पदवी पूर्ण केली होती, तिच्याही मनात वारीबद्दल, तिथल्या गर्दीबद्दल आणि संस्कृतीबद्दल प्रचंड कुतूहल होते. तिने आपल्या कॉलेजच्या ग्रुपसोबत वारीत येण्याचे ठरवले होते, पण ऐनवेळी तिच्या मैत्रिणींचे बेत रद्द झाले. विठ्ठलावर असलेल्या अढळ श्रद्धेपोटी तिने एकटीनेच या अथांग जनसागरात उडी घेण्याचे धाडस केले होते. सुरुवातीचे 2 दिवस आळंदी आणि पुण्यात उत्साहात गेले. ज्ञानबा तुकारामच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल आणि राधा आपापल्या दिंडीच्या मागे चालत होते. विठ्ठल एका मोठ्या वारकरी समूहाच्या मागे मागे चालत होता, तर राधा महिला वारकऱ्यांच्या घोळक्यात स्वतःला सुरक्षित ठेवून पुढे सरकत होती. सुरुवातीला रस्ते चांगले होते. सोबतीला रिमझिम पाऊस होता, त्यामुळे चालण्याचा कोणताही थकवा जाणवत नव्हता. विठ्ठलाला वाटले, वारी म्हणजे एक सुंदर आनंद यात्रा आहे, जिथे फक्त भजन करत पुढे जायचे असते. राधालाही वारीचे हे रूप मनाला सुखावणारं वाटत होतं. ठिकठिकाणी लोक पाणी, बिस्किटे, केळी वाटत होते. वारकऱ्यांचे आदरातिथ्य पाहून दोघेही मनोमन सुखावले होते. पण वारीचे खरे रूप आणि त्यातील कसोटी अजून पुढे येणार होती, याची त्या दोघांनाही अजिबात कल्पना नव्हती. पालखीने पुणे सोडले आणि सासवडच्या दिशेने प्रवास सुरू झाला. खऱ्या त्रासाला इथूनच सुरुवात झाली. दिवेघाटाची अवघड चढण समोर उभी ठाकली. उन्हाचा चटका वाढू लागला होता आणि अचानक पाऊसही गायब झाला. विठ्ठल कधीही एवढा लांब चालला नव्हता. AC केबिनमध्ये बसून काम करणाऱ्या त्याच्या शरीराला ही चढण असह्य वाटू लागली. त्याच्या पायाचे स्नायू आखडले गेले. पाठीवर असलेल्या सॅकचे वजन आता त्याला डोंगरा एवढे जड वाटू लागले होते. घामाच्या धारा वाहू लागल्या आणि गळा कोरडा पडला. दुसरीकडे राधाची अवस्था यापेक्षा काही वेगळी नव्हती. तिच्या पायात साध्या चपल्या होत्या, ज्या वारीच्या खडकाळ रस्त्यांवरून चालताना निरुपयोगी ठरू लागल्या होत्या. तिच्या पायाच्या तळव्यांना आग होत होती. दिवेघाटात चालताना तिचा पाय एका दगडावर घसरला आणि तिच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आणि पाय मुरगळला. पण आजूबाजूला चालणारे वृद्ध वारकरी ज्या उत्साहाने माऊली माऊली म्हणत पुढे जात होते, ते पाहून दोघांनाही थांबणे जीवावर येत होते. दोघेही आपापला त्रास लपवून, दात ओठ खाऊन केवळ विठ्ठलाच्या नामाचा गजर करत चालत राहिले. राहण्याची आणि जेवणाची बिकट सोय सासवडला पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. संपूर्ण सासवड शहर वारकऱ्यांनी फुलून गेले होते. कुठेही पाय ठेवायला जागा नव्हती. विठ्ठल ज्या दिंडीसोबत आला होता, त्या दिंडीच्या प्रमुखांनी एका जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यात राहण्याची सोय केली होती. एका छोट्याशा खोलीत 50 लोक झोपणार होते. विठ्ठलाला एवढ्या गर्दीत आणि अस्वच्छतेत राहण्याची कधीच सवय नव्हती. तिथे शौचालयासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा पाहून त्याचे डोके चक्रावून गेले. जेवणाची सोय एका मोकळ्या मैदानात महाप्रसादाच्या रूपात केली होती. तिथे रांगेत उभे राहून विठ्ठलाला डाळ भात मिळाला. जेवण साधे होते, पण भूक एवढी लागली होती की तो भातही त्याला अमृतासारखा वाटला. मात्र
रात्री झोपताना आजूबाजूच्या लोकांचे घोरणे, डासांचा डंख आणि जमिनीचा कडकपणा यामुळे विठ्ठलाला रात्रभर डोळा लावता आला नाही. राधाची परिस्थिती आणखीनच कठीण होती. एकटी मुलगी असल्यामुळे तिला सुरक्षित जागेचा शोध घ्यावा लागत होता. सुदैवाने एका स्थानिक कुटुंबाने आपल्या घराच्या ओट्यावर काही महिला वारकऱ्यांना आसरा दिला. तिथे राधाला थोडी जागा मिळाली. पण पाऊस आल्यामुळे ओटा ओला झाला आणि राधाला रात्रभर एका कोपऱ्यात गोळा होऊन बसावे लागले. वारीत राहणे आणि जेवण हे कोणत्याही 5 स्टार सुविधेपेक्षा कितीतरी दूर केवळ समाधान आणि तडजोड यावर चालते. याचा पहिला प्रखर अनुभव त्या दोघांना आला. प्रवास पुढे सरकत गेला. जेजुरी वाल्हे करत पालखी नीरा नदीच्या तीरावर पोहोचली. 5-6 दिवस सतत चालल्यामुळे विठ्ठल आणि राधा या दोघांच्याही पायाला मोठमोठे फोड आले होते. विठ्ठलाला आता प्रत्येक पाऊल टाकताना सुया टोचल्यासारख्या वेदना होत होत्या. चालताना त्याचा पाय लंगडत होता. राधाच्या पायातील फोड तर फुटले होते, ज्यामधून रक्त आणि पाणी येत होते. नदीवर पोहोचल्यावर सर्वांनी नीरा स्नान केले. थंड पाण्यात पाय टाकल्यावर दोघांनाही क्षणभर बरे वाटले. पण पाण्यातून बाहेर आल्यावर पायाची आग अधिकच वाढली. वारीचा रस्ता आता डांबरी आणि खडबडीत झाला होता. दुपारचे ऊन रस्त्याला तापवत होते आणि त्या तापलेल्या रस्त्यावरून चालताना दोघांचाही धीर सुटू लागला होता. मनात विचार येत होता, कशाला आलो आपण वारीला? घरी सुखाने राहणे सोडून हा काय त्रास करून घेतोय? पण त्याचवेळी शेजारून एखादी 70 वर्षांची आजी विठ्ठलाच्या भजनात तल्लीन होऊन नाचताना दिसायची आणि विठ्ठल राधाचे पाय आपोआप पुढे पडायचे. पालखी जेव्हा लोणंदच्या पुढे निघाली तेव्हा दुपारचे कडक ऊन पडले होते. रस्त्याच्या कडेला झाडांची सावली फार कमी होती. विठ्ठल पायाच्या वेदनेमुळे खूप मागे पडला होता. त्याची दिंडी खूप पुढे निघून गेली होती. तो एका झाडाच्या आडोशाला बसून आपल्या पायाला मलम लावण्याचा प्रयत्न करत होता. पण थकव्यामुळे त्याचे हात थरथरत होते. तशातच राधा ही अतिशय संथ गतीने चालत त्याच झाडापाशी आली. तिचा पाय मुरगळल्यामुळे आणि फोड फुटल्यामुळे तिला आता एक पाऊलही पुढे टाकणे अशक्य झाले होते. तिने आजूबाजूला पाहिले, पण गर्दी आपापल्या धुंदीत पुढे जात होती. वारीत प्रत्येकजण एकमेकाला माऊली म्हणत असला तरी प्रत्येकाचा स्वतःचा एक प्रवास असतो. राधा हताश होऊन त्याच झाडाच्या पारावर कडेला बसली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. शारीरिक त्रासाने तिची सहनशक्ती संपली होती. तिला असे रडताना पाहून विठ्ठलाचे लक्ष तिच्याकडे गेले. स्वतः त्रासात असतानाही त्याला त्या मुलीची दया आली. तो लंगडतच तिच्या जवळ गेला. माऊली, काही मदत पाहिजे का? विठ्ठलाने अत्यंत नम्रपणे विचारले. राधाने डोळे पुसले आणि वर पाहिले. समोर एक थकलेला, धुळीने माखलेला पण डोळ्यात आदर असलेला तरुण उभा होता. माझा पाय खूप दुखतोय आणि पायाचे फोड फुटलेत. पुढे चालताच येत नाहीये, राधाने अत्यंत रडवेल्या आवाजात सांगितले. विठ्ठलाने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, अहो, वारीत पहिल्यांदाच आलात की काय? माझीही तीच अवस्था आहे. हे बघा, माझ्या पायालाही फोड आलेत. त्याने आपले पाय दाखवले. ते पाहून राधाच्या चेहऱ्यावर थोडे हसू आले. तिला जाणवले की या अथांग गर्दीत तिच्यासारखाच त्रास सहन करणारा आणखी एक नवखा वारकरी आहे. विठ्ठलाने आपल्या सॅकमधून प्रथमोपचार पेटी काढली. त्याने स्वतः आणलेली वेदनाशामक स्प्रे आणि बँडेज पट्टी राधासमोर ठेवली. हे घ्या, स्प्रे मारा आणि पट्टी बांधा. थोडं बरं वाटेल. मी बाजूला होतो.
विठ्ठल म्हणाला. राधाने स्प्रे मारला आणि पायाला पट्टी बांधली. तिला खरोखरच खूप आराम वाटला. तिने विठ्ठलाचे आभार मानले. थँक्यू सो मच. माझे नाव राधा. तिने ओळख करून दिली. मी विठ्ठल, त्याने हसून उत्तर दिले. आपले नाव विठ्ठल ऐकून राधाला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, विठ्ठलाच्या वारीत मला विठ्ठलानेच मदत केली तर. यावर दोघेही मनमोकळेपणाने हसले. दोघांनाही समजले होते की दोघेही पहिल्यांदाच वारीला आले होते आणि दोघेही आपल्या समूहापासून मागे सुटले आहेत. आता पंढरपूर अजून बरेच दूर होते. एकटे चालण्यापेक्षा एकमेकांना धीर देत चालणे सोपे जाईल, हे दोघांनीही मनोमन ओळखले. तुम्ही एकट्याच आहात तर आपण सोबत चाललो तर चालेल का? म्हणजे एकमेकांना सपोर्ट होईल. विठ्ठलाने अत्यंत सभ्यपणे विचारले. हो नक्कीच, मलाही सोबतीची गरज होती. राधाने संमती दिली. दोघेही उठले. आता त्यांच्या मनात कोणतीही भावना नव्हती, फक्त वारी पूर्ण करण्याची जिद्द आणि पायात असह्य वेदना होत्या. विठ्ठलाने राधाची जड सॅक स्वतःच्या खांद्यावर घेतली, कारण तिच्या पायावर आधीच खूप ताण होता. राधाने सुरुवातीला नकार दिला, पण विठ्ठलाच्या आग्रहाखातर तिने ती दिली. त्या तापलेल्या डांबरी रस्त्यावरून टाळ मृदुंगाच्या दूरवरून येणाऱ्या आवाजात पायातल्या फोडांच्या वेदना सहन करत ते दोघे अनोळखी जीव आता पंढरीच्या दिशेने एकत्र पावले टाकू लागले होते. ती अजून तरी प्रेमकथा नव्हती, तर विठ्ठलाच्या वाटेवर दोन चातकांची झालेली एक निखळ, साधी आणि गरजेच्या वेळी झालेली ओळख होती. पुढे वाटेत अजून काय काय घडणार होते हे विठ्ठल माऊलीच जाणे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम या नामाचा गजर करत त्यांनी पुढचे पाऊल टाकले. शारीरिक त्रास अजून संपला नव्हता. पाय अजूनही ठणठण करत होते. पंढरीची वाट अजून बरीच दूर होती, पण आता ती वाट कोणा एकट्याची नव्हती. विठ्ठलाच्या वाटेवर सुरू झालेला हा प्रवास पुढे कोणते वळण घेणार? पायातले हे फोड त्यांना पंढरपूरपर्यंत पोहोचू देतील का? पाहूया पुढील भागात. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.